रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून। ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला पोहोचवले रुग्णालयात। मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाचे पुन्हा एकदा आला प्रत्यय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला। कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले। आज 20 मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे। सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते। सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा पडव्याकडे निघाला। कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले। या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। तत्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले। या महिलेने त्यांना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले। शिंदे यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले, तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला। चिंता मत करो ना आपके साथ कौन है? आपके साथ और एक आदमी है, वो रिक्शा चला रहा था, वो चला रहा था, वो रिक्शा भाग रहा था। जा सोडून या चला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून IT पार्कमधील मतदान केंद्रात सहकुटुंब जाऊन मतदान केले. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आज सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून सुदृढ लोकशाहीसाठी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ लता शिंदे, मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सून सौ वृषाली श्रीकांत शिंदे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. आमदार संजय केळकर यांनी सकाळी वनविभाग कार्यालय 3 हात नाका येथे सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. आज लोकशाहीचा एक प्रकारे हा उत्सव आहे आणि मतदानाचा हक्क आत्ताच आम्ही सबंध कुटुंबाने बजावला आहे. खरं म्हणजे मोदींच्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, सुविधेसाठी, गरीब कल्याणासाठी आणि विकसित भारतासाठी मतदार जे आहेत ते भरभरून या ठिकाणी मतदानाला येत आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतदार ठाण्याचे सुज्ञ जागरूक मतदार देतील असा मला विश्वास वाटतो. काही सुरुवातीलाच काही मतदानात बिघाड झाला, परंतु तातडीने त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे लगेच तासाभरामध्ये तो दुरुस्त करण्यात आला. अनेक वेळेला मशीनमध्ये काही वेळेला अशा प्रकारचा बिघाड होतो. हा टेक्निकल बिघाड आहे, परंतु ओव्हरऑल मतदान जे आहे ते सकाळच्या वेळेला अतिशय रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि सुरळीत चालू आहे. खासदार राजन विचारे यांनी आज ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन टेंडर वोट करण्याचे आवाहन. खासदार राजन विचारे यांनी आज ठाण्यात आपल्या सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर, धर्मवीर आनंद दिघे व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन चरई येथील सेंट जॉन शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मी आपल्या मतदारांना नम्र विनंती करेन की या ठिकाणी जर असा प्रकार त्या ठिकाणी झाला असेल, ज्या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क कोणतरी दुसरा हिरावून घेत असेल, त्या ठिकाणी बोगस मतदान करत असेल, तर आपल्या कायद्याद्वारे 17 नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यावा आणि त्याला ह्या प्रक्रियेमध्ये त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याचा हक्क या ठिकाणी राहील, जेणेकरून त्याला टेंडर वोट टाकण्याचा अधिकार राहील.